नमस्कार. आज आपण बघूया मोतीबिंदू आणि काचबिंदू ह्याच्यामध्ये काय फरक आहे. दोन्ही प्रॉब्लेम्स वयाच्या 40व्या नंतर चालू होतं आणि दोन्हीमध्ये विजन लॉस होतो, पण ह्याच्यामध्ये फरक आहे. मोतीबिंदू मध्ये काय होतं, हा डोळा आहे आणि इथे मोतीबिंदू आहे, हे वाईट झाल्यामुळे आपली नजर कमी होते. ही जी लेन्स आहे ती काढून कॅटरॅक्ट काढून आपण चांगली लेन्स बसवतो आणि म्हणून मोतीबिंदूमुळे जे काही दुर्घटपणा आहे ते 100% क्लिअर होते. परंतु काचबिंदू मध्ये काय होतं, ही जी ऑप्टिक नर्व आहे जी ब्रेनला कनेक्टेड आहे ती हळूहळू दाबली जाते, सुकत जाते आणि म्हणून नजर कमी होते. आणि जे काही नजर कमी झालेली आहे ती परमनंट लॉस ऑफ विजन होते. आपण जेव्हा ट्रीटमेंट चालू करतो काचबिंदूसाठी तेव्हापासून अजून विजन कमी होऊ नये, डिटेरिओरेशन होऊ नये म्हणून आपण ट्रीटमेंट करतो. परंतु जे विजन ऑलरेडी गमावलेलं आहोत ते आपण परत मिळवू शकत नाही. हे सर्वात महत्त्वाचा फरक दोन्हीमध्ये आहे. तर मोतीबिंदू हे रिव्हर्सिबल आहे आणि सर्वात चांगले विजन आपण परत मिळवू शकतो. काचबिंदू हे इरिव्हर्सिबल आहे आणि म्हणून लवकरात लवकर त्याचं निदान होणं आणि ट्रीटमेंट वेळेवर होणं हे गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण जर 40च्या वयाच्या वरती आहात तर तुम्ही मोतीबिंदू आणि काचबिंदू या दोन्हीसाठी प्लीज चेक करून घ्या. आणि ते नेत्र तज्ञांकडून आपण डोळ्याचा आतला भाग जेव्हा चेक करतो तेव्हा आपल्याला समजतं डोळ्याचं प्रेशर, ऑप्टिक नर्व आणि कॅटरॅक्ट चेक केल्यामुळे. धन्यवाद.